ऐशूनी ऑर्डर केला आहे पिझ्झा. आज घरात आम्ही दोघीच आहोत, ऐशू आणि मी. सो अदिती अंधेरीलाच आहे. आम्ही आज बघा पिझ्झा पार्टी करतोय दोघं जण मिळून, ऐशू आणि. वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आज खूप महिन्यानंतर पिझ्झा खाते, कारण का मी अवॉइडच करते खायला हे सगळ्या गोष्टी. खूप महिन्यानंतर मी पिझ्झा खाते आज. नाईट एव्हरीवन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आता आयशू चालली आहे ट्युशनला. सो मी आता बनवते कोबीची भाजी आणि चपाती बनवते आयशूसाठी, नाहीतर तिला ना अशीच निघून जाईल क्लासेसला ती. आणि मला कोबीच्या भाजीमध्ये ना चण्याची डाळ टाकून खूप आवडते ती भाजी म्हणजे खायला. सो मी बनवते कोबीची भाजी. आणि आयशूची एक्झाम क्लासेस ना मला पण स्ट्रेस झाले आयशूमुळे होते. आणि ऐश्वर्या ना पहिला कधीच चपाती नव्हती खात, तिला बिस्किट पाहिजे, ओरिओ बिस्किट हे ते. पण आता जरा चपाती वगैरे खायला लागली आहे ती, तिला आवडते. तशी तर तिला आवडते, फूडी आहे ती पण माझ्यासारखीच. तिला पण एकदम टेस्टी पाहिजे जेवण, सगळं टेस्टी टेस्टी. फास्ट फूड थोडासा बंद केलं आता तिचं ऐश्वर्याचं. चहा देते तिला आता आणि गरमागरम घीवाली चपाती. झालं आयशू तुझा? दर जास्त झाली ऑरेंज लिपस्टिक, मी आणलेली तीच आहे ना. तुला ती न्यूड लिपस्टिकच चांगली वाटते बाबू. ठीक आहे, साखर दे मला. हिला आता अख्खा साखरेचा डब्बा संपवेल, थोडीशीच लाव. नाही, दर शट अप. तशी आता क्लासेसला जाते एवढ्या लांब, तर मग चपाती पटकन ती खात नव्हती. मग ते राहू दे, मला उशीर झालाय. पण मी राहू दे, पटकन मी पीठ मळलं. मी बोलली खाऊन जा बाबा, एवढ्या लांब जायचं तर ट्रॅव्हल एवढ्या लांब करते, काय खाणार, मध्येच भूक लागली वगैरे तर जेवणार कधी, काय काही पण बाहेरचं खात राहील मग ती. मग पटकन चपाती बनवली आणि तिला दिली मी. आणि आता आणि आता आपल्या कोबीची भाजी, आता आपली कोबीची भाजी आणि चपाती तयार आहे. आणि बाहेर एवढं ऊन आहे. मी जस्ट मॉइश्चरायझर लावलेलं आहे, जे माझं एमोलिन आहे ते मी यूज केलं आहे जस्ट, आणि काहीच नाही. गरमी वाढली आहे ना. आणि लिंबू सरबत बनवला जस्ट आणि पिते मी. कंटिन्यू सलॉनमध्ये वर्क करते, माझं जॉब, आणि घरी मी कंटिन्यू जेवण, घरातली कामं, बोला माझी इतकी धावपळ असते ना. आणि आता सध्या माझी खूपच म्हणजे हेल्थ इश्यू झाला आहे थोडासा. कंटिन्यू वर्कलोड, घरातलं धावपळ, असं हेल्थ माझी खराब झाली आहे, विकनेस आला आहे मला. सो त्यामुळे थोडंसं हेल्दी डाएट तर मी फॉलो करतेच नेहमी तसं. पण या टायमाला थोडं जास्तच माझी हेल्थ खराब झाली आहे. पण तरी मी म्हणजे असं नाही आहे की मी असं घरी बसली आहे आणि असं मला ताप आला आहे किंवा बरं नाही वाटत आहे म्हणून मी घरी बसून आराम करते, असं नाही. मी कंटिन्यू वर्क करते. नाही तर घरी बसली तर मी अजून आजारी पडेल. म्हणजे असं स्वतःला मी ॲक्टिव्ह ठेवते नेहमी. जर मी घरात राहिले तर मला म्हणजे असं बोर होईल मी, आणि म्हणजे असं आजारी फील करतो आपण अजून. तर त्यामुळे बाहेर निघलं तर म्हणजे बेटर वाटतं, काम पण होतं, आपला मूड पण फ्रेश राहतो. आणि आज मॉर्निंगला उठले, मी नाश्ता वगैरे केला आहे, पण मी घरातली कामं काहीच केली नाही आहे, रेस्टच करते. का रेस्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आता मी उठून नाश्ता वगैरे केला आणि आता मी सगळं थोडंसं विंडो क्लीन करते. घरामध्ये आहे तर आराम तर नसतोच, माझं काय ना काहीतरी चालूच असतं नेहमी काम. आणि फॅन वगैरे थोडंसं क्लीन करते. खूप घाण झालं आहे फॅन, तुम्ही बघता किती घाण झालं आहे फॅन. जस्ट हे सगळं क्लीन केलं मी विंडोचं. आणि आता जस्ट सर्व आवरून पसारा सगळं मॅनेज केलं, सगळं ऑर्गनाईज केलं. आधी तिच्या रूमची बॅल्कनी वगैरे क्लीन केली, सगळं फॅन सर्व हे मी क्लीन केलं. आणि आता नाश्ता करते. गजलक्ष्मीमध्ये थोडी राहायची ती, तिथूनच यायची. कुठून गजलक्ष्मीमध्ये असेल तर तिकडे चढली असती ना, ती तिथूनच बसूनच यायची ना. ती मला वाटतं जोगेश्वरीला का कुठं, पण आता ती इथे राहते ना, शेरे पंजाबला.
हां ते मला वाटतं तिने आता शिफ्टिंग केली असेल मे बी. हां इथेच राहायची ती. हां तोपर्यंत मी तुला उभी राहायची घेऊन बस येईपर्यंत. जशी आली तर तुला मग सोडायची. आयशूचं शाळेचं सगळी स्टोरी चालली आहे. आज दिवसभर खूप वैताग आला. मम्मा सनफ्लॉवर सीड आहे ना. हां संपले सनफ्लावर सीड्स. होते म्हणजे तुझ्याकडे. हां होते. वॉटरमेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स, सनफ्लॉवर आहे. पंपकिन सीड्स. पंपकिन पण आहे सनफ्लॉवर. सो अजून विकनेस आहे, तब्येत ठीक नाही आहे आणि आजचा दिवस तरी पण मी कामामध्ये घालवला. म्हणजे एवढं म्हणजे अशी तब्येत ठीक नव्हती. मी काय नाही केलं. तब्येत ठीक नसेल तरी ना मी बसवत नाही मला एका जागेवरती. मी काही ना काय काम चालूच असतं. काही ना काही चालूच असतं माझं. सगळं सिलिंग सवय झाली ना मला, नुसती उठून उठून एसी लावते, लगेच एसी लावते बंद करते, एसी लावते बंद करते. एसीचं बिल बघा आता किती आहे. बिल येणार की सगळे मला ती त्यासाठी वेट करते आता नेक्स्ट मंथ. सगळी सिलिंग क्लीन केली, फॅन क्लीन केलं, वर चढून आतले किचनचे सगळे ड्रॉवर क्लीन केले सगळे. हे सगळं इकडलं सगळं आवरलं, पसारा सगळं ऑर्गनाईज केलं व्यवस्थित. तरी अजून कपडे पडलेच आहेत. सगळे डब्बे घासले, सगळे डब्बे घासले. आयशू पण नव्हती आज घरी, सो मी पण बोर झाली. पण पूर्ण दिवस असं कुठे गेला कळालं नाही. पण आजचा दिवस खूप उदास आणि असं बोरिंग होता खूपच. आधी ती पण तिथे पडले त्या रूममध्ये, ती पण बोर, मी पण बोर झाली आहे खूप. आता आम्ही जेवलो आणि बसलो आरामामध्ये. आयशू आता आली आहे. मम्मा नको घेऊ असं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता चपात्या बनवून झाले माझं नाश्त्याला आयशूसाठी. आयशू चालली क्लासेसला. आयशू थोडीशी बारीक झाली आहे ट्रॅव्हल वगैरे करून, प्लस अभ्यासाचा लोड वगैरे सगळा. ब्रोकोली कधीही गरम पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची आणि नंतर मग ह्याच्यातून काढून थंड पाण्यामध्ये तुम्हाला धुवायची, जेणेकरून ह्याचा जो कलर आहे तो असाच मेंटेन राहील. आणि मी बनवत आहे आता ना, मी बनवते आवळा शॉट माझ्यासाठी फॉर इम्युनिटी बूस्टर. सो मध्ये थोडासा गॅप झाला होता माझं हे ड्रिंक घेण्याचं. सो माझी इम्युनिटी एवढी वीक झाली ना, आता माझी सध्या एवढी तब्येत पण इतकी खराब होती. कंटिन्यू डोकं दुखणं, चक्कर येणं, वॉमिटिंग इतकी झाली. त्यामुळे मला इतका विकनेस आला आहे ना. सो तो परत कंटिन्यू करते माझं इम्युनिटी बूस्टर. आवळा आणि कच्ची हळद असते, ती आंबी हळद, ती आपल्याला पेस्ट करायची आहे. त्याचं जे ज्यूस असतं ते आपल्याला गाळून, आणि हे अशा पद्धतीने याला गाळून घ्यायचं आहे चांगलं याचं. आणि हा आवळा शॉट आपला तयार आहे. आणि तुम्हीसुद्धा हे अल्टरनेट डेने घ्या, पण घ्या. इम्युनिटी बूस्ट करतो, तुमच्या स्किन, तुमच्या हेअरसाठी एकदम बेस्ट आहे हे ड्रिंक. आता झोपेतून उठली. आज मी सकाळी मॉर्निंगला गेली होती माझ्या क्लायंटकडे. एक स्टायलिंग वगैरे करायचं होतं माझ्या क्लायंटची, आणि तिची फ्लाईट होती. तर सकाळी मी 9 वाजता तिच्या घरी पोचले. इतक्या लवकर ना, मी काहीतरी घरातून 7:30 वाजता निघाले आणि एवढी क्राऊड होती ट्रेनमध्ये. आज माझी खूप हालत खराब झाली आहे ट्रेनमध्ये सकाळी. ॲक्च्युली मी अशी म्हणजे बाहेर लटकून गेली होती फर्स्ट टाईम असं झालं. आणि मला खूप लेट होत होतं आणि तिच्याकडे मला 8:45ला पोचायचं होतं. आणि इथून खूप लांब आहे, इथून ट्रॅव्हल करणं म्हणजे तिकडे तिच्याकडे पोचणं. स्टेशनवरती गेली, अंधेरीला उतरली. मेट्रो स्टेशनवरून मेट्रो पकडून नंतर इथून ट्रेन पकडलं, ट्रेनने ट्रॅव्हल केलं. मग मेट्रोला एवढी क्राऊड होती, पूर्ण लाईन होती. एवढी लाईन होती की एक ट्रेन आली मेट्रो, त्याच्यानंतर परत सेकंड मेट्रोमध्ये मला चढायला मिळालं. आणि तिकडून माझ्याच येताना एवढी गरमी आणि माझी हाडं नुसती तुटून गेली येतात. आणि इतकी हालत खराब झाली. आली, काहीच खाल्लं नाही आणि अशी झोपून गेली ना. आता उठली 7:30 वाजता. आणि मोनूची पण तब्येत खूप खराब आहे. आणि मग आता तिला द्राक्ष वगैरे घेऊन आलेली, थोडंसं फ्रूट वगैरे तिला दिलं. आधी तिला दिलं, आता चहा ठेवते, नाश्ता करते. आणि आता आयशू पण येईल क्लासेसवरून. तिचं एक मला थोडंसं स्ट्रेस झालं आहे मला पण, कारण का तिची पण खूप धावपळ होते. एक्झाम आहे 10वीची आणि तिचं येणं जाणं ट्रॅव्हलमध्ये ती पण बारीक झाली. खूप हालत खराब झाली तिची पण ट्रॅव्हलमुळे. तर ती आता येईल. आयशू आता मोनूला नाश्ता देते. आता माझं असं गोंधळ झालेला आहे ना, सध्या माझी झोप होत नाही आहे पूर्ण. मध्ये झोपेत अर्धं काम करते, झोपते, उठते रात्री मध्येच, म्हणजे कधी 1:30 वाजता उठते, मध्येच असं. म्हणजे खूपच माझी धावपळ इतकी आणि मला काही सुचत नाही आहे, नाही टाईम मिळत आहे, नाही झोप होत आहे. नुसता गोंधळ झाला आहे माझा खरंच खूप गोंधळ झाला आहे. एकदम हालत खराब झाली आहे माझी, एवढं स्ट्रेस आणि तुम्ही बघू शकता माझी किती धांदळ उडाली एकदम जेवण बनवण्यामध्ये. चपाती करू का हे करू का डाळ काय ना जेवायला वाढू, काहीच कळत नाहीये. जेवण वाढू, चपाती देऊ, इथे हे होईल.
हो हो हो, तुला अभ्यास करायचा माहितीये मला. वेट, मोनूला देऊ दे पहिला थोडस. मोनू थोडीशी डाळ पी हा, गरम गरम बाळा. मोनूला थोडस देते, नाही तर ती ना असं टाकून देईल जेवण. हे घे मोनू जेवण. माझ्या ना बुकवर तू पाडलास. जेवण घे म्हणून. खाऊ ना. आणि आता आयशू बोलते अशी भेंडीची भाजी का बनवली, गोलवाली बनवायची ना, गोल गोल कापून, मला अशी आवडते. मोनू बोली मला अशी बनव. आता कुणाचं मानायचं? सगळ्यांना वेगवेगळ्या भाज्या पाहिजे, सगळ्यांची वेगवेगळी टेस्ट आहे, सगळ्यांसाठी काय वेगळं करत बसायचं. और कितना स्ट्रगल होगा मेरे से, और कितना स्ट्रगल करूँ लाईफ में भाई, थक गई हूँ मैं. बघता हा मेकअप जो मी केलेला आहे, हे अदितीसोबत रील बनवायचा होता म्हणून थोडा पटकन टी शर्ट काढलं फक्त आणि पॅन्टवर साडी वेअर केली आणि लगेच थोडंसं फास्ट मेकअप केला, पटकन रील बनवली 5 मिनिटामध्ये दोघांनी मिळून. आणि लगेच चपात्या करायला घेतल्या मी. आता ह्या लोकांना जेवण द्यायचं होतं, अजून भांड्यांचा राडा पडलेला आहे. सो बस अब थक चुकी हूँ लाइफ में. अब स्ट्रगल नहीं होता हमसे, बिल्कुल नहीं होता. अब कहीं तो रुके हम इस काम से, हमें आज़ादी मिले खाना बनाने के लिए, कुछ तो आज़ादी मिले. पानी ले मग. देखो मैडम जी, हम रील बना रहे थे साथ में और फटाफट 5 मिनट में हमने रील बना के रेडी हो गया और खाना खाना स्टार्ट हो गया हमारा. आणि वाव, भेंडीची भाजी. माझ्या ह्याच्यामधनं घे थोडीशी भेंडीची भाजी. नको मी टाकत. बघा मॅडम अभ्यास करते 10वीचा. बघा अभ्यास चाललाय. मसाज चाललाय मस्त, चंपी मोठीची ऑइल मसाज. आणि मला लय बरं वाटतं, मला लय छान झोप येणार आहे. आणि अशी चंपी पण करणार आहे तुझी आता. मार करून मार फोड करून. असं तू करताना मला थोबाड बघ कसं दिसतंय मम्मा. हसायला येतं. हेअरफॉल झालाय म्हणून थोडंसं स्कॅल्प जास्त विजिबल झालाय. सो डेन्सिटी पण कमी मम्मी झाली. सणांमध्ये नाही, तू क्लायंटशी नाही बोलत आहे. अगं मी पब्लिकला सांगते. पब्लिक बघ कशी सांगते ना मी त्यांना. पब्लिकला असं पण सांगते, एवढं बोर होणार मग माणसांना. असं एकदम असं बोललीस तर. हा मोनू जर आता केस खूप हेअरफॉल झालाय म्हणून ना मी मसाज करते मोनूचा थोडासा. मसाज पण करून देत ना. आता मोनू शांतीने गार गरगर झोपून जाईल. घर झोपणार मी नाही. आहे ना ऑइल लावून जर झोपले ना, मला लगेच सर्दी होते आणि दुसऱ्या दिवशी तापासारखं होऊन जातं. मग मी ऑइल लावून कधी इसीलिए झोपत पूजा नाही. आपको. मी बघ मम्मा कशी. बिफोर हेअर वॉश 15 मिनिट्स या 20 मिनिट्स ठेवते, लगेच वॉश करून टाकते, जास्त वेळ ठेवत नाही. इसीलिए पण पूजा. मी कशी चपकी दिसते आज. बघा, हसतात अजूनच चपकी. यांचा ऑइल मसाज करा, ह्यांना आंघोळ घाला, ह्यांना जेवण बनवा, ह्यांना घास भरवा, त्यांचे कपडे धुवा. हे जास्त ओव्हर नाही झाले. ह्यांना आंघोळ घाला, मग घास भरवा. त्यांची जेवढी ताटं धुवा, सगळं करा. ऑइल मसाज असं रॉयल ट्रीटमेंट आहे ह्यांना. येस. मम्मा हे बघ, एक तर मी ना घरी राहून राहून गोरी झाली आहे. काळं पान तोडी. आणि तो ओनर थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग.